एसटीच्या जागा भाडेतत्त्वावर देण्यास काँग्रेसचा विरोध. एसटी महामंडळ यांच्या बसस्थानकांच्या सार्वजनिक खाजगी भागीदार मॉडेल अंतर्गत दीर्घ मुदतीच्या कालावधीसाठी भाडेतत्त्वावर देऊन खाजगीकरणाचा प्रयत्न करत आहे. महामंडळाच्या या धोरणाचा निषेध करत काँग्रेसच्या वतीने ठाणे रेल्वे स्थानकाजवळील बस डेपो येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी एसटीचे खाजगीकरण बंद करा, एसटीच्या मोक्याच्या जागा हडप करू नका अशा घोषणा आंदोलनकर्त्यांनी दिल्या. ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी एसटी आगार खाजगीकरणासह आगारातील खड्ड्यांचे साम्राज्य, स्वच्छता, गृहांची दुरावस्था, बसण्यासाठी योग्य व्यवस्था नसणे, महामंडळाच्या कार्यालयाची दुरावस्था याकडे एसटी प्रशासनाचे लक्ष वेधले. यावेळी काँग्रेसच्या वतीने सिमेंट मिक्सर वाहने आणून काँक्रिटीकरण करत आगारातील खड्डे बुजवण्यात आले. यावेळी बोलताना चव्हाण म्हणाले की ठाणे आगाराची अत्यंत दुरावस्था झाली आहे. आतापर्यंत शहरात कोट्यवधी रुपये काँक्रिटीकरण व डांबरीकरणावर खर्च करण्यात आले, परंतु शहरातील बस स्थानक दुर्लक्षित का? तसेच एसटी स्थानके भाडेतत्त्वावर देत खाजगीकरणासाठी पुढाकार घेणारे ठाण्याचे परिवहन मंत्री त्यांच्या शहरात एसटी प्रवाशांना मूलभूत सोयी सुविधा पुरवू शकत नाही, ही खेदाची बाब आहे. याप्रसंगी ठाणे काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते राहुल पिंगळे, हिंदूराव बळवे यांच्यासह सर्व स्तरातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. याच नव्हे, आम्ही कोकणात माणसं पाठवलेली आहेत, आम्ही विदर्भात माणसं पाठवलेली, फोटो काढून आणतायत. सगळ्या बस डेपोंचे हाल झालेले आहेत. टॉयलेट्स नाहीत, ह्यांना महिलांना जायला शौचालय नाही, बसायला जागा नाही, रस्त्यांची वाट, बस डेपोची स्वच्छता नाही, लाईट नाही, पाणी नाही, चांगलं कॅन्टीन नाही. आणि ज्या बस तुम्ही बघाल, काल परवा रील फिरतायत, बस गळतायत नांदेड बिंदेड साईडला, तर छत्री घेऊन लोक बसलेले आहेत. ही अवस्था यांच्यामुळे झालेली. ह्याच्यावर माझी तर विनंती आहे, किल्ले तर होत राहतील दुरुस्त, परंतु जी जनतेची सामान्य गरजा आहेत, एसटी बस ते पहिले दुरुस्त करा, एसटी डेपो दुरुस्त करा. किल्ले राहतील, किल्ले आपण करू. परिवहन मंत्री ठाण्याचे आहेत. परिवहन मंत्री ठाण्याचे आहेत. एक्झॅक्टली. परिवहन मंत्री आता गोविंदा भरवणार आहेत, ओपन फेस्टिवल भरवतात, करोडो रुपये खर्च करतात. माझी विनंती आहे परिवहन मंत्र्यांना, अहमदाबादमध्ये झालेला असेल, पेलगाममध्ये झालेला असेल, तर ह्या ज्या घटना झालेल्या आहेत ह्याच्या धर्तीवरती यांनी हा गोविंदा रद्द करून, हे ओपन फेस्टिवल रद्द करून तो पैसा इथे जनतेसाठी वापरावा आणि इथे जरा लक्ष द्यावं, जमिनीवर चालावं. परिवहन मंत्र्यांनी नुसत्या आणाभाका आणि घोषणा करू नये. लोकांच्या मालमत्ता विकायला काढू नये. अख्ख्या होळा माजिवडमध्ये विकायला काढलेल्या आहेत माझ्या मित्राने जमिनी आणि लोकांच्या मालमत्ता. तर माझी विनंती आहे, हा डेपो सुद्धा आपण विकू नये, इतर कुठले डेपो विकू नये. आम्ही तुमच्या बरोबर येतो संघर्ष करायला. आपण सरकारकडनं पैसे घेऊ आणि हे डेव्हलपमेंट जनतेच्या माध्यमातून किंवा सरकारच्या पैशातून करू. एसटीच्या खाजगीकरणाला विरोध करण्यासाठी आजचं आंदोलन करण्यात आलेलं आहे. काँग्रेस पहिल्यापासून सांगते की हे लोक देश विकायला काढतील. यांनी पोर्ट विकलेले आहेत, यांनी एअरपोर्ट विकलेले आहेत आणि आता हे बस डेपोपर्यंत आलेले आहेत. जसं त्या ठिकाणी अदानीला त्या सगळं विकण्यात आलेलं आहे, तसं छोटे छोटे अदानी आता प्रत्येक शहरामध्ये तयार करण्याचं काम हे या ठिकाणी केलं जात आहे. खरं तर नेहमी म्हटलं जातं की एसटी तोट्यामध्ये आहे, परंतु एसटी ही तोट्यामध्ये नाही. आपल्या राजकीय फायद्यासाठी विविध योजना आतापर्यंत 50 ते 60 योजना यांच्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून आता चालू आहेत. परंतु या राज्य सरकारच्या माध्यमातून चालू असलेल्या योजनांचा जो निधी आहे तो एसटी महामंडळाला त्या ठिकाणी दिला जात नाही. त्यामुळे एसटीला पैसा अपुरा पडतो आणि मग कधीतरी ते लोक सांगतात की 400 कोटी एसटीला दिले, 500 कोटी एसटीला दिले. परंतु हे एसटीचेच पैसे, जसे विविध योजना आहेत, 75 वर्षावरील लोकांना मोफत प्रवास आहे, महिलांना 50% प्रवास आहे, अशा विविध योजना आहेत. परंतु या योजनांमधनं जी तफावत आहे ती तफावत एसटीला दिली जात नाही आणि एसटी नेहमी तोट्यामध्ये त्या ठिकाणी टाकली जाते. तुम्ही बघत असाल की हे सांगतात की पीपीपी तत्वावर बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा या तत्वावर दिले असेल. पहिले यांनी निविदा काढल्या 30 वर्षासाठी. हे जे मी जसं म्हटलं की अदानी हे जे उद्योजक आहे, उद्योजक आले नाही, पण ती जी वाढवली आणि त्याची जी कालमर्यादा आहे ती 60 वर्षापर्यंत गेली, तरी सुद्धा ते लोक तयार झालेले. आता ती कालमर्यादा 99 वर्षाच्या ह्याच्यापर्यंत केलेली आहे. म्हणजे हा पूर्णपणे एसटी हा खाजगीकरणाचा डाव आहे. एसटी ही सदन आहे. एसटीला वेळीच जर निधी त्या ठिकाणी दिला गेला, त्या ठिकाणी कामगारांचे पगार वेळेवरती होतील, हे डेपो व्यवस्थित राहतील. अगदी एसटीला सोन्याची चाकं लावून त्या ठिकाणी एसटी फिरेल, ही लालपरी फिरेल अशी अवस्था आहे. परंतु जाणीवपूर्वक ही कुठेतरी एसटी त्या ठिकाणी मारली केली पाहिजे, एसटी त्या ठिकाणी संपवली पाहिजे, खाजगीकरण केलं पाहिजे. त्या ठिकाणी केलेला हा डाव आहे. परंतु काँग्रेस या ठिकाणी विरोध करा. आजचं हे आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे.